श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे सौनकादिकां प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन, घेता करीती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24, सहा कर्णी पुण्यविशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा सावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणिजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिमान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजादयाद भुसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसे लाधिजे कामिनी. सुत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. कायारोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांची झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रजानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सिम, सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्यां. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून. करती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पहाणी शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासी का नावडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र,
घराशी आला पराशर, सवे वेष्टत ऋषीचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण दैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्न, जाळिले सत्र करुनिया. जन्मे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुष्टिले प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. वीरांची स दटाऊन क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. देवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. ह्या लागी ध्वनितार्था बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घराला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घराशी आणिती. षोडशोपचारे पूजिती, भाव चित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशीळ अणुमात्र, भाषण न करीती कोणाशी. इंद्रिय भोगावरी नाई भर, नावडे राजविलास अणुमात्र. गजवाजियानी समग्र, आरुडावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमराणूनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीशी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम. येथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सिंह स्वरूप. ललिताकृती पाहोनी कंदर्प, तन्मय होनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त तामरे जिवरी सदा धळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यंतक राजस. चंद्ररश्मी सम प्रकाश, सह्याजिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमैशी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन, सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग्य येती घरा. वेशा सोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नवे. परमशिवभक्त विख्यात, दानशील उदार भूत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्यलक्ष तिदळे शिवपूजित. ब्राह्मणास्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवाशी. याचकमणी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटिलिंगे करवीत, श्रावण माशी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान, कुक्कट मर्कट पाळिले प्रीती करुण.
त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मरकड त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला मृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यांचंही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला. सौदागराचा वेश थैला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करुनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कृतत्व हे नवे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीण. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहूनी आगळे तेज वर्णिले नच जाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंगणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी. तिचे कैसे हाये सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी. जन धावू लागले चौकडोन एकची हाक जाहली. तिस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला. तैसा माझी उडी घालून कंठपास त्यांचे काढून. कुक्कट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा जी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. ती लाघवी उमारंग धो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहज्ञान. महानंदेने स्नान करून भस्मंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निगे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार
तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळवाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री नीळकंठ कट्वांगधारी भस्म चचिरे शरीरी गज चर्म पांघुरला नेसला से वाघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांग वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कुंदक झेलित देवी 10 भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलूनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे मागवरदान ही म्हणे हे नगर उद्धरुनी विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावोनी परित नगरा समवेत चालली पावली सक शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुक्कट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून याची पूर्व पुण्ये करुण सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी दोळस शिवभजनी लावती बहुतांस उद्धरीतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत कैता नमस एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मद समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखावर्णी पडेल पै प्रत्यसदृश बोलावे वचन ना तरी अंगासे ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसे ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयाना करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आज पासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मृच्छा येऊनी पडियेला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळूनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणिया आहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायाशी परासर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जै पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते तै नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्मरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महत्तत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांचे निर्मिला पीतवसन प्रजासे सृष्टिकर्ता द्रुहीण तमांचे रुद्र परिपूर्ण स्वर्ग स्थित्यंत करविता विधी समणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले 4 वेदांचे सार पूर्ण
तो हा रुद्राध्याय परमपावन, याहुनी विशेष गृहज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरिती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्रहा. मग सांप्रदाय ऋषी पासोन, भूतळी आला अध्याय जाण. घोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा गाध पूर्ण, किती म्हणूनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पास सोडून यम किंकर, रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतक्रवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेणे ते जाऊनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, जे शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणून जे त्या लागून, आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभिपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दोरी होई साच. अथवा शतघट स्थापुनी, दिव्य वृक्षाचे पल्लवाणून. रुद्रे उदक अभिमंत्रून, अभिषिंचन पुत्रा करी. नित्यदा सहस्त्र आवर्तने पूर्ण, शोणीपाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण, सदग्न होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वाम आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगती ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण. न्यास ध्यान युक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यांची वमनाहून नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्यो चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानात, पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्रगट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वधूर्णीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. द्रघोषे गर्जिंदले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, सातवे दिवशी मध्यान्ही आला चंडास. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मृक्षित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून, सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळपुरुष भयानक थोर, ऊर्ध्वंगटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खादी रांगा सारखे. तो मद घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे.
ते तेजे जैसे गभस्ती दिगंत तम संहारिती भस्म अंगी वाघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळी देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जे अवघ्यात थोर मुखद्व्यांची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया पार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोधरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रसहन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणाशी दक्षिणी लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून साणिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता ऐसा ती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी ही काशी क्षेत्रावरी स्वदूर्णी ही श्वेतोपल्ले मृडानी रमणलिंग अर्जीचे ही निर्दैवाशी सापडे चिंतामणी ही क्षुदिता पुढे शिराब्धी तेच धावुनी कैसा कमलोद्वंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिके सत्यवती नंदन ओत्तानपादी कया हृदयरत्न हे शिष्य ज्यांचे त्रिभुवनी जाण वंध्यम जे का सर्वांते जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या कर्तळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नैनी दंडे ताडील शक्रादिका तो नारद देखोनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निगे अग्नी दक्षिणाग्नी ग्रहपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्यस्मनी षोडशोपचारे पूजिला नारदमुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्ट्या तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मद देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होताशी भद्रसेन नंदन यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्यसे निश्चये तो सर्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझा ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते हे महत्पुण्ये निरसूनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपरांदे कष्टी भाऊ मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडूनी स्तवन करीत हे अर्पणाधव हिमन गजामात अपराध न कळत घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी
राये पायावरी घाळती लोळणी आणिक शस्त्र रुद्र करुणी मोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येतेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरिती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्य धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती ज्यांची होय आयुष्य संतती त्यांची काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरे दूर होती ह्यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान संवेग राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठाना रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवूनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत विधी लोकी वैकुंठी वासवत स्वेच्छे कलिनी राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान ही हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व थाई येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवनी वांज झाली माता त्यासी संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहासी न आणावे आपण त्याच्या सदनाशी न जावे ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यासे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा ह्या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल अर्पणादयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकादशाध्याय गूढः इति एकादशोऽध्याय समाप्त श्री सांब सदाशिवार्पणमस्तु। आपल्या समर्पण मराठी चॅनलचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका व नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।